नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक जबरदस्त इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहणार आहोत। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र शासन अंतर्गत आता वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे। तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे युवक व युवती आहे त्यांच्यासाठी ही एक योजना आहे, महाराष्ट्र शासन घेऊन आलेलं आहे। त्यामध्ये या योजनेअंतर्गत ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं तिथे युवक असू दे किंवा युवती असू द्या, तुमचं टायपिंग झालेलं आहे, इथे कोणतेही वयाची अट नाही, म्हणजे तुमचं वय 18 असू द्या किंवा +30 असू दे, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। आता यासाठी काय करावं लागणार आहे ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत। ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, ज्यांचं सर्टिफिकेशन केलेलं आहे, पूर्णपणे लाभ तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला आता महाराष्ट्र शासन पैसे देणार आहे, म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। तर इथे कोण पात्र असणार आहे, कागदपत्रे कोणते लागणार आहे, त्यानंतर इथे अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग तर अंतर्गत आता ही लाभ तुम्ही घेऊ शकता। ही योजना आहे, कोण लाभार्थी असणार आहे ते पाहून घेऊया। म्हणजे या योजनेचा उद्देश काय आहे, त्यानंतर इथे पात्रता काय असणार आहे, कोणते कोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, त्यानंतर अर्ज प्रक्रिया काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती पाहून घेऊया। या योजनेचा उद्देश काय असणार आहे तुम्ही पाहू शकता। शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे। आता ज्यांचं कम्प्युटर टायपिंग झालेलं आहे, संगणक टंकलेखन बेसिक कोर्स झालेला आहे, GCC TBC कोर्स झालेला आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही परीक्षा दिलेला आहे, जे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील जे युवक किंवा युवती आहे त्यांना सक्षम बनवण्यासाठी जे दुर्बल घटक आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। पहिला पॉईंट क्लिअर झाला। आता अमृताचा लक्ष्य गट खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळ मार्फत समक्ष योजनेचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लक्षित गटातील जातींच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे या घटातील विद्यार्थी युवक किंवा युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, असे उमेदवार इथे पात्र असणार आहे। आता पात्रतांसाठी काही नियम दिलेला आहे। अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे। अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्थाचालकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील। आता जे अर्जदार असणार आहे त्यांनी संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य न घेतल्याने स्वयंघोषणापत्र लागणार आहे, व जो संस्थाचालक असणार आहे त्यांच्याकडून सुद्धा ते प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन उत्तीर्ण झालेली निकालाची प्रत, म्हणजे जे सर्टिफिकेशन आहे निकालची जी प्रत आहे ती तुमच्याकडे सादर करणे गरजेचं म्हणजे बंधनकारकच असणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी जमा केलेली जी फी असणार आहे त्याची सेल्फ अटेस्टेड पावती तुमच्याकडे गरजेची असणार आहे। तुमच्याकडे ही पावती गरजेचं असणार आहे। त्यानंतर जे आधार संलग्न बँक खात्याचे तपशील सुद्धा लागणार आहे व रद्द केलेली चेकची प्रत जोडावी हे सुद्धा पाहिजे आहे। बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड यावर असावे। आता लाभासाठी अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे। अर्ज करण्याची जी पद्धत आहे आपण स्टेप वाईज सुद्धा पाहणार आहे। ऑनलाईन पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करावे लागणार आहे। ही जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, पहिल्याची कमेंट असणार त्यामध्ये सुद्धा देत आहे, तुम्ही नक्कीच जाऊन एकदा चेक करायचं आहे। व तुम्ही जर टायपिंग केलेलं आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे, नक्कीच इथे अर्ज करायचं आहे। लाभाचे स्वरूप, जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स तुमचा हा कोर्स झालेला आहे, प्रमाणपत्र दिलेलं आहे, तुमच्याकडे प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही पात्र असणार आहे। ते कम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी, इंग्रजी 40-50-60 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी तुम्हाला 6,500 रुपये अर्थसहाय्य तुम्हाला देणार आहे। त्यानंतर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे ऑनलाईन लघुलेखन म्हणजे यामध्ये मराठी हिंदी 80-60-100 व 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखन
60, 80, 100, 120, 130, 140, 50, 150, 160 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण तुम्ही होतील त्यांना एक रकमी 5,300 रुपये तुम्हाला मिळणार आहे व हे जी रक्कम असणार आहे त्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल हे सुद्धा माहिती आहे। या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही हे सुद्धा माहिती आहे। तरी ते 6,500 रुपये व 5,300 रुपये तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। आता जे उमेदवाराचं स्वयं घोषणापत्र आहे ते पाहून घेऊया। इथे स्वयं घोषणापत्र ते जोडावे लागणार आहे। तुमचा फोटो लेटेस्ट असेल ते जॉईन करायचं आहे। त्यानंतर आधार कार्डवरती तुमचे जे नाव आहे ते पूर्णपणे टाकायचं आहे। तुमचं वय काय आहे ते टाकायचं आहे। त्यानंतर श्रीमती संपूर्ण नाव लिहावे। त्यानंतर यांचा मुलगा किंवा मुलगी हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिल करायचं आहे। माझा आधार क्रमांक, कोणत्या गावामध्ये राहत आहे, तालुका, जिल्हा हे पूर्ण तुम्हाला माहिती फिल करायची आहे। तुमचं ठिकाण कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, कोणत्या तारखेला तुम्ही हे स्वयं घोषणापत्र तुम्ही भरलेलं आहे ते, त्यानंतर तुमची साईन, तुमचं नाव हे पूर्ण भरून इथे तुम्हाला लागणार आहे। आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे ही लिंक दिलेली आहे तिथे अर्ज करा ऑप्शन आहे, अर्ज करण्यावरती पूर्णपणे क्लिक करायचं। आता हे क्लिक करते वेळेस तुम्ही मोबाईलमधून अर्ज करू शकता किंवा तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करायचं आहे। आता अकाउंट क्रिएट केलेलं आहे ऑलरेडी, लॉग इन नेम पासवर्ड टाकायचा आहे, नसेल तर क्रिएट एन अकाउंट करायची गरज आहे। आता ही पूर्णतः ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असेल त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगले असणे आवश्यक आहे। आता मी का सांगितलं की लॅपटॉप किंवा तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जाऊन भरायचे, ते इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुम्हाला जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे तुम्हाला स्ट्रॉंग लागणार आहे। नोंदणी प्रक्रिया आधार क्रमांकाद्वारे होत असल्याने नोंदणी करताना आधार कार्ड जवळ ठेवावे। आता तुम्हाला अर्ज करते वेळेस जे आधार कार्ड आहे तो तुम्हाला जवळ ठेवायचा आहे, कारण आधार क्रमांकाच्या द्वारेच तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे। नोंदणी प्रक्रियेदरम्यान आधार संलग्न असलेला मोबाईल जवळ ठेवावा। नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक ईमेल आयडी तयार ठेवावे, कारण युजर आयडी पासवर्ड तुम्हाला लागणार आहे तिच्या ईमेल आयडीवर तुम्हाला पाठवलं जाईल। ईमेलवर उपलब्ध झालेला पासवर्ड रिसेट करून नवीन तुम्ही पासवर्ड सुद्धा सेट करता येणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे की आता जे आधार कार्ड आहे, मोबाईल क्रमांक आहे ते तुम्हाला टाकायचं आहे क्रिएट एन अकाउंट केल्यानंतर। त्यानंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुम्हाला पाहिजे आहे, आधार कार्ड तुम्हाला जवळ ठेवायचं आहे, ईमेल आयडी तुमचं स्वतःचं पाहिजे आहे, मोबाईल नंबर जिथे OTP येणार आहे आधार संलग्न केलेला आहे तो मोबाईल नंबर जवळ ठेवायचा आहे। हे सर्व केल्यानंतर तुम्हाला ओके क्लिअर केल्यानंतर आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। जनरेट OTP टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे, त्याच्यानंतर पुढची सर्व प्रोसेस तुम्हाला इथे करावी लागणार आहे। अशा सोप्या पद्धतीने 5 मिनिटात तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही इथे साइन इन करावे लागणार, म्हणजे लॉग इन नेम आणि पासवर्ड टाकायचा आणि साइन इन करायचं आहे आणि पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावं लागणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, कारण महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने ही योजना काढून म्हणजे महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण योजना असणार आहे। म्हणजे इथे कोण कोण अर्ज करू शकता, अर्ज प्रक्रिया ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील जे मुलं मुली आहेत, ज्यांना टायपिंग येतं, ज्यांचं टायपिंग झालेलं आहे, सर्टिफिकेशन झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची। आता एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना प्रश्नावली काय आहे, तर या योजनेसाठी लाभासाठी शैक्षणिक निकष काय असणार आहे। या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केलेल्यानुसार किमान 10वी तुम्ही उत्तीर्णित असायला पाहिजे आहे। एकच उमेदवार एका वेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल काय, तर हो, तुम्ही जर दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुम्हाला नक्कीच इथे लाभ मिळणार आहे। यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त 3 विषय संगणक टंकलेखनासाठी व 3 विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यताप्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थेच्या व्यतिरिक्त इतर संस्थेमध्ये परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का, तर नाही। कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकता, डिसेंबर 2024 मध्ये शासकीय टंकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्णित झालेलं उमेदवार यासाठी नक्कीच तुम्ही अर्ज करू शकणार आहात। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, संपूर्ण माहिती पाहिलेला आहे, कोण कोण अर्ज करू शकता, पात्रता काय आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पास झालेला आहे, ज्यांना खरंच लाभ घ्यायचा आहे, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त काही तुम्हाला अडचण असेल, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण नक्कीच त्याला रिप्लाय देणार आहोत। त्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना गरज आहे त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांनी 10वी पास आहे, ज्यांनी हे सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। या रिलेटेड काही क्वेश्चन आहे, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।